आहे ती त्या बोलतात. अगदी या तपशिलावर नजर टाकूया. सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले हे आघाडीवर आहे. सिन्नरमधून ही आकडेवारी. सिल्लोडमध्ये शिवसेनेचे समीर सत्तार हे आघाडीवर आहेत. कन्नडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाती कोल्हे आघाडीवर आहेत. मराठवाड्यातली ही आकडेवारी समोर येते. पैठणमध्ये शिवसेनेच्या विद्या कावसानकर ह्या आघाडीवर आहेत. गंगापूरमध्ये राष्ट्रवादीचे संजय जाधव आघाडीवर आहेत. तर खुलताबादेत काँग्रेसचे आमिर पटेल हे आघाडीवर आहे. मराठवाड्यातली ही आकडेवारी आहे. वैजापुरात भाजपाचे दिनेश परदेशी आघाडीवर आहेत. मराठवाड्यात भाजप शिवसेना असं काहीसं समीकरण पाहायला मिळतंय सध्या आघाडी पिछाडीवरून. फुलंब्रीत ठाकरे गटाचे राजेंद्र ठोंबरे आघाडीवर आहेत. तुळजापूर नगर परिषदेत भाजपचे 8 नगरसेवक विजयी झालेले आहेत. महत्वाची बातमी तुळजापुरातून भाजपसाठी. इंदापुरात भीमा विकास आघाडीचे प्रदीप गारटकर हे आघाडीवर आहेत. या चर्चेसाठी आपण परत येतोय आणि कपिल ढोके यांची वेळ सुरू होतीये. माझी विनंती आहे फक्त की आता कपिल ढोकेंना बोलू द्यावं. कपिलजी, आपण आपला मुद्दा पूर्ण करा. 1.5 मिनिटाचा वेळ मी आपल्यासाठी देतो. दरम्यान नवा तपशील सुद्धा आपल्या समोर आलाय. नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही 12 ठिकाणी पुढे आहात. 2 गोष्टी. एक तर तुम्ही नगर परिषदेच्या बाबतीत 29 ठिकाणी पुढे आहात, नगराध्यक्षाच्या ठिकाणी 12 ठिकाणी पुढे आहात. हा निकाल बदलणार आहे का? म्हणजे आकडे वाढणार आहेत का? फार फार तर किती वाढतील? काय अंदाज आहे आपला? निश्चितच आकडे वाढतील. आमच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबतचे सगळे पक्ष हे या निवडणुकीमध्ये सगळ्या पद्धतीचा गैरवापर करत, म्हणजे निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, पैशाचा महापूर आणला, धमक्या दिल्या, दमदाट्या केल्या, गुंडशाही केली, अनेक सगळ्या प्रकारचे गैरप्रकार करत भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक लढवली. तरी सुद्धा लोकांचे प्रश्न घेऊन, लोकांची भाषा बोलत, संविधानाचं रक्षण करत, लोकशाहीचं रक्षण करत काँग्रेस पक्षाने ही निवडणूक लढवली. निश्चितच निकाल चांगला येईल. मगाशी तुम्ही चांगला प्रश्न विचारला, पण प्रकाश गाडेंनी मधात व्यत्यय आणल्यामुळे मला त्याचं उत्तर देता आलं नाही. चिखलदऱ्याची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं सोपी निवडणूक नव्हती. मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अल्लाद कलोती त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून अविरोध विजयी झाले होते आणि ते अविरोध विजयी करण्यासाठी रवी राणा असतील, नवनीत राणा असतील, रवी राणांचा तो फोन जर महाराष्ट्रानं पाहिला होता की मुख्यमंत्र्यांना देवेंद्र भाऊ, अल्लाद भाऊ बिनविरोध झाले, अनपोत झाले आणि मग आनंद उत्सव सगळा साजरा केला होता. आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावर सुद्धा प्रचंड दबाव